नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी लेसचा उपयोग करणार आहे. बघू शकता इथं मी साडीची लेस घेतली आहे, तिचा उपयोग करणार आहे. आणि प्लॅस्टिक आहे ती, म्हणजे जाड होती प्लॅस्टिक. कोणत्याही रेडीमेड बॉक्सवरती अशी प्लॅस्टिक असते बघा जाड, ती घेतली आहे मी. आणि झिप घेतली आहे. आता यापासून आपण एक पाऊच बनवूया. कसं बनवायचं पाऊच, व्हिडिओ पूर्ण पहा. आता इथं मी हे जे प्लॅस्टिक घेतली आहे पॉलिथिन, खूप जाड आहे. आता इथं मी ही 11 बाय 11.5 इंच हाचा भाग एक कट करून घेतला आहे. आणि त्याच मापाचं एक झिपसुद्धा घेतली आहे. आता ही कशी जोडून घ्यायची बघा. आता आपण प्लॅस्टिकवरती झिप जोडायला गेलं तर शक्यतो एका वेळेस शिलाई बसू शकते किंवा बऱ्याच जणांची शिलाई बसू सुद्धा शकत नाही. त्यासाठी मी एका साईडला झिप घेतली आहे, सेंटरमध्ये जी प्लॅस्टिक आहे ती ठेवली आहे आणि त्याच्यावरती लेस ठेवला आहे, म्हणजे जेणेकरून प्लॅस्टिकसुद्धा सेंटरमध्ये जाऊन शिलाईसुद्धा छान बसू शकते. आता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लेससुद्धा त्याच्यावरती लावून घेतली आहे आणि झिपसुद्धा जोडून घेतली आहे. आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा सेम झिप जोडून घ्यायची. इथं बघू शकता मी रनर साईडला काढून घेतला आहे आणि अगोदर झिप ठेवली, सेंटरमध्ये प्लॅस्टिक ठेवली आणि त्याच्यावरती लेस ठेवला. अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायचं आणि एकाच वेळी झिप जोडली जाते बघा, परत परतायची सुद्धा गरज नाही. आता तुमच्याकडे जर ह्यापेक्षा थोडीशी मोठी लेस असेल तरीही तुम्ही इथं वापर करू शकता. आता मला हे ट्रान्सपरंट पाऊच पाहिजे होतं, त्यासाठी मग मी इथं छोटीशी लेस लावून घेतली आहे. आता या प्रकारे मी दोन्ही साईडला लेससुद्धा जोडून घेतल्यानंतर डबल शिलाई मारून घेतली त्यावरती, म्हणजे लेसवरती. आता यानंतर यामध्ये रनर अडकून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जो लेसचा भाग असेल किंवा झिपचा भाग असेल तो कट करून घ्यायचा. आता इथं मी जी प्लॅस्टिक वापरली आहे ती रेडीमेड पाऊच वगैरे असतं त्याच प्रकारचं मी प्लॅस्टिक घेतलेलं आहे. आता इथं बघू शकता दोन्ही साईडला अशा प्रकारे झिप जोडून घेतली आहे. आता त्यानंतर त्याच्यामध्ये रनर अडकून घ्यायचा. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून 2 पॉकेटसुद्धा बनवू शकता. आता इथं मी एक पॉकेटचंच बनवून दाखवत आहे, बघू शकता इथं. आता हा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा त्याचा, म्हणजे झिप सेंटरमध्ये करून घ्यायची, दोन्ही साईडनं शिलाई मारून घ्यायची. आता इथं मी हा भाग घेतलेला सुद्धा लेसचाच घेतलेला आहे मी. हा असा फोल्ड करून जॉईन करून घेतला. अगोदर एक साईडला शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यावरती असा भाग जोडून घ्यायचा. दोन्ही साईडला सेम करून घ्यायचं बघा. इथं सुद्धा मी लेसचाच भाग घेतलेला आहे. एक्स्ट्रा तुमची जर झिप होत असेल तर कट करून घ्यायची आणि असा फोल्ड करून साईडला जोडून घ्यायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी या अशा प्लॅस्टिकचा वापर करून एक ट्रान्सपरंट पाऊच बनवला आहे, बघू शकता तुम्ही. आता तुम्ही याचा कशा प्रकारे सुद्धा वापर करू शकता. आता तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही याच्यामध्ये जे दोऱ्याचं रील वगैरे असते ते सुद्धा ठेवू शकता, म्हणजे कुठल्या प्रकारची तुमची दोऱ्याचं रील वगैरे ठेवलं आहे ते सहज दिसून येतं. किंवा तुमचं मेकअपचं सामान असेल तेही तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. आता हे मी शिवल्यानंतर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दिसत आहे. झिपच्या साईडला सुद्धा असा भाग फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची बघा. आता इथं बघू शकता अशा प्रकारे पाऊच तयार झालेला आहे. फक्त 5 मिनिटात तुम्ही अशा प्लॅस्टिकपासून असं पाऊच तयार करू शकता बघा. फक्त प्लॅस्टिक हे चांगल्या प्रकारचं घ्यायला पाहिजे.
खूप सॉफ्टसुद्धा नसायला पाहिजे किंवा हार्डसुद्धा नसायला पाहिजे. जे पॉकेटसाठी प्लॅस्टिक अवेलेबल असते तेच तुम्ही घेऊ शकता बघा. आता मी शिवतेवेळी मला दोऱ्याचे रील वगैरे ठेवायचं आहे म्हणून शिवलं होतं, पण शिवल्यानंतर इतकं छान दिसायला लागलं की मुलगीनं स्वतःला पेन ठेवण्यासाठी घेतलं बघा, कलर्स पेन. आता बघू शकता तुम्ही, दिसायलासुद्धा किती छान दिसत आहे आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे कोणते कलर आहेत ते सुद्धा दिसू येतं वरूनच. आता यामध्ये तुम्ही कुठे बाहेर जायचं असेल तर तुमचं मेकअपचं सामान वगैरे सुद्धा सहज घेऊन जाऊ शकता बघा. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त 5 मिनिटात तयार होणारे पाऊच दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.